नमस्कार, मी सोमेश अक्षय. आज आपण ज्या रिॲक्शनबद्दलची माहिती घेणार आहोत त्या रिॲक्शनचं नाव आहे ऊट्स रिॲक्शन. अल्किल हलाईडची सोडियम मेटलसोबत होणारी रिॲक्शन. रिॲक्शन ऑफ अल्किल हलाईड विथ सोडियम मेटल. अल्किल हलाईडची रिॲक्शन सोडियम मेटलसोबत होणे म्हणजेच ऊट्स रिॲक्शन. तर या रिॲक्शनला या ठिकाणी आज आपण सुरुवात करणार आहोत. नेमकं होतं काय ते आपण बघूया. अल्किल हलाईडची अभिक्रिया सोडियम मेटलसोबत आपण जेव्हा करतो तेव्हा त्या ठिकाणी कुठला प्रोडक्ट तयार होतो ते आपण समजून घेऊयात. अल्किल हलाईडची अभिक्रिया सोडियम मेटलसोबत केल्यास त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट हा हायर अल्केन असतो. When alkyl halide is reacted with sodium metal in the presence of dry ether, then it gives higher alkane. This reaction is called as Utes reaction. Utes reaction. Utes reaction. Okay. बघा. तर या ठिकाणी तयार होणारा जो प्रोडक्ट आहे तो हायर अल्केन आहे. म्हणजे अल्किल हलाईडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? हायर अल्केन. हायर अल्केन. ओके. आता काय करू आपण? अल्किल हलाईड घेऊ आणि या अल्किल हलाईडची रिॲक्शन आपण करूयात सोडियम मेटल सोबत. तयार होतो हायर अल्केन आणि याच रिॲक्शनचं नाव आहे ऊट्स रिॲक्शन. दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज ऊट्स रिॲक्शन. दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज ऊट्स रिॲक्शन. बघा, अल्किल हलाईडची रिॲक्शन सोडियम मेटल सोबत केल्यास त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट हा हायर अल्केन असतो. असं का म्हणतात? या ठिकाणी तयार होणारा जो प्रोडक्ट आहे त्याला हायर अल्केन असं का म्हणतात? कारण या ठिकाणी जो अल्केन आहे त्याच्यामध्ये असलेल्या कार्बनची संख्या ही अल्किल हलाईडमध्ये असलेल्या कार्बनपेक्षा जास्त असते. इथं 2 असतील तर तिथं 4 असतील, इथं 3 असतील तर तिथं 6 असतील, दुप्पट असतात. म्हणून तयार होणाऱ्या अल्केनला म्हणायचं हायर अल्केन. अल्किल हलाईडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत केल्यास आपणास काय मिळतं? हायर अल्केन. आणि याच रिॲक्शनला म्हणतात ऊट्स रिॲक्शन. आता नेमकं रिॲक्शन कशी होते ते बघू आपण. आता बघा, आता घेत असताना काय घेऊ आपण? हो का, RX अल्किल हलाईड 2 घ्यायचे. RX असं घेऊ आपण कळण्यासाठी. प्लस काय घेऊ? 2 सोडियम घेऊ इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. बस. आता अल्किल हलाईडची अभिक्रिया आपण कोणासोबत केली? सोडियम मेटल सोबत. बाबांनो, हा सोडियमचा मेटल या दोन्ही हॅलोजनला घेऊन जातोय. हा सोडियम हॅलोजन हॅलोजन या दोघाला घेऊन जातो आणि मग हे दोन्ही RR एकमेकाच्या जवळ येतात. बरोबर आहे का? बघा, या रिॲक्शन मध्ये एकच वाक्य लक्षात ठेवा. सोडियम हा दोन्ही हॅलोजनला सोबत घेऊन जातो. बस. मुरलं काय? RR. मग RR म्हणजे अल्केन तयार झाला. सो दॅट इज द हायर अल्केन. म्हणजे आता हा सोडियम आहे, हो का, हा हॅलोजन आणि हा हॅलोजन ह्या दोन्ही हॅलोजनला सोबत घेऊन जातो. बघा, कळलं का? हॅलोजन हॅलोजन सोडियम घेऊन जातो. 2 सोडियम आहे म्हणजे NaX NaX 2 NaX. उरलं काय? R आणि R. हे बघा, R आणि R प्लस 2 NaX आणि हा आहे तुमचा हायर अल्केन. ह्याचं नाव आहे अल्किल हलाईड. अल्किल हलाईड. आणि तयार काय झालं? हायर अल्केन. हायर अल्केन. तर अशा प्रकारची ही संपूर्ण रिॲक्शन आपल्या समोर आहे. रिॲक्शनमध्ये फक्त एकच वाक्य महत्वाचं आहे. सोडियमचा मेटल काय करतोय? दोन्ही हॅलोजनला सोबत घेऊन जातो. बस. सोडियम आएगा, दोनों हैलोजन को लेके जाएगा, वो जाने के बाद 2 R रहेंगे और जो 2 R रहेंगे वो एकमेकाच्या साथ कंबाइन होंगे. कळलं का? एकमेकाच्या गली लेंगे, एकमेकाच्या जवळ आएंगे और हायर अल्केन बन जाएगा. अशा प्रकारची अभिक्रिया. या रिॲक्शन मधलं एकच वाक्य महत्वाचं आहे. सोडियम मेटल हा दोन्ही हॅलोजनला सोबत घेऊन जातो. उरलेले 2 R एकमेकासोबत कंबाईन होतात आणि तयार होणारा प्रोडक्ट आपला हायर अल्केन. हो का? अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया. अतिशय सोपी रिॲक्शन आहे. मग आता ही रिॲक्शन कसं यायचं? आता काही लोक असले बघा, RX प्लस 2 Na प्लस RX इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. चालते, असं लिहा एकच आहे. हो का? हा सोडियम काय करतो? इथला बी X घेतो आणि इथला बी X घेतो.
दोन्ही एक्सला घेऊन जातो. बस हा सोडियम दोन्ही हॅलोजनला सोबत घेऊन जातो. उरलं काय RR म्हणजेच हायर अल्केन प्लस 2NaX. असं लिहा किंवा असं लिहा, दोघांचा अर्थ एकच आहे, काहीही अवघड नाही. तुम्हाला जे सोपं वाटतं ते तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. एकच वाक्य महत्वाचं आहे, सोडियम हा दोन्ही हॅलोजनला सोबत घेऊन जातो. उरलेले दोन्ही R एकमेकांसोबत कंबाईन होतात आणि हायर अल्केन तयार होतं. अशा प्रकारची ही ऊर्स रिॲक्शन. आता त्याचे उदाहरण आपण घेऊयात. आणि एक महत्वाचं आहे की या तुमच्या ऊर्स रिॲक्शनमध्ये अल्किल हलाईड सेम घ्या, वेगळे घेऊ नका. वेगळे घेतलात तर काय होतं ते पण बघू आपण. या तुमच्या ऊर्स रिॲक्शनमध्ये जे तुम्ही अल्किल ग्रुप घेणार आहात किंवा अल्किल हलाईड घेणार आहात ते दोन्ही सेम घ्या. हे मिथिल क्लोराईड, हे बी मिथिल क्लोराईड घ्या, वेगळे घेऊ नका, सेमच घ्या. वेगळे घेतलं की गोळ झाला. सेमच घेतले पाहिजे. सेम जर नाही घेतलं तर 12 भानगडी, एक रिॲक्शन 12 भानगडी होतील बाबा. त्याच्यामुळे सारखे घ्या, सेम घ्या, म्हणजे रिॲक्शन बराबर येईल आणि बराबर त्या ठिकाणी रिॲक्शन आपली ओके. ठीक आहे, उदाहरण घेऊ आपण. ऊर्स रिॲक्शन काय नाव रिॲक्शन आपल्या? ऊर्स रिॲक्शन. हा, ऊर्स रिॲक्शन, रिॲक्शनचं नाव आहे ऊर्स रिॲक्शन. ओके. बघा, CH3Cl मिथिल क्लोराईड हा अल्किल हलाईड, ह्याची रिॲक्शन करू आपण सोडियम सोबत. ठीक आहे, इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. मग हा सोडियम काय करेल? हा सोडियम दोन्ही हॅलोजनला सोबत घेऊन जाईल. हे वाक्य विसरायचं नाही. सोडियम आएगा, दोनों हैलोजन को लेके जाएगा, बाद में ये जो दोन अल्किल ग्रुप है वो एक मेकाच्या साथ मिल जाएंगे. बरोबर आहे का? बघा, सोडियम इथला हॅलोजन, इथला हॅलोजन, ह्या दोन्ही हॅलोजनला कोण घेऊन जाईल? हा तुमचा सोडियम. हो का? सोडियम ह्या दोघाला घेऊन जाईल. NaCl दोन होतील. उरलं काय? CH3 ठेवा, CH3 प्लस 2NaCl झाली रिॲक्शन. बघा, ह्याचं नाव काय? मिथिल क्लोराईड आणि ह्याचं नाव आहे इथेन. आता ह्या रिॲक्शनचं एक वैशिष्ट्य आहे, तुमचा जो अल्केन तयार होईल त्या अल्केनमध्ये असलेल्या कार्बनची संख्या ही तो ज्या अल्किल हलाईडपासून तयार झालाय त्याच्यामध्ये असलेल्या कार्बनपेक्षा दुप्पट असणार आहे. हिथं काय? एकच कार्बन आहे, हिथं एकच आहे. मिथिल क्लोराईड घेतलं, कार्बन एक आहे, हिथं दोन आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये एक आहे, ह्याच्यामध्ये दोन आहे. हिथं दोन असतील, हिथं 4 होतील. हिथं 3 असतील, हिथं 6 होतील. दुप्पट होतील ना. हिथं 4, हिथं 8, हिथं 5, हिथं 10. दुप्पट होतील. म्हणजे हा जो अल्केन आहे या अल्केनमध्ये असलेल्या कार्बनची संख्या ही तो ज्या अल्किल हलाईड पासून तयार झालाय त्याच्यामध्ये असलेल्या कार्बनपेक्षा याच्यामध्ये असलेल्या कार्बनची संख्या दुप्पट असते. बस, वाक्य विसरायचं नाही, लक्षात ठेवायचं. आणि म्हणून त्याला म्हणले हायर अल्केन. अरे मग हायर अल्केन का म्हणलं? कारण तो अल्केन ज्या अल्किल हलाईड पासून तयार झालाय त्या अल्किल हलाईड मध्ये असलेल्या कार्बनपेक्षा या अल्केनमध्ये असलेल्या कार्बनची संख्या दुप्पट आहे, त्याच्याहून जास्त आहे, बक्कळ आहे. आणि म्हणून त्याला म्हणले हायर अल्केन. समजतंय का? हे वाक्य पण आपण लक्षात घ्यायचं. ओके, अजून एक उदाहरण घेऊ आपण. बघा, CH3CH2Cl प्लस 2Na दोन घ्यावे लागतील. CH3CH2Cl ह्याचं नाव काय? इथिल क्लोराईड इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. झालं. आता ह्या रिॲक्शनमध्ये एकच वाक्य महत्वाचं आहे, सोडियम हा दोन्ही हॅलोजनला सोबत घेऊन जातो. आता हा कोण आहे? सोडियम. आता हा सोडियम काय करेल? या ठिकाणचा हॅलोजन आणि या ठिकाणचा हॅलोजन या दोन्ही हॅलोजनला घेऊन जाईल. हो का? इथला एक Cl, इथला एक Cl, ह्या दोन्ही Clला हा सोडियम घेऊन जातो. ह्याला पण घेऊन जातो, ह्याला पण घेऊन जातो. NaCl. उरलं काय? CH3 लिहा. हो का? CH3 प्लस 2NaCl तयार झाला N ब्युटेन. कळलं का? बघा, अशी किती उदाहरणं आपण घेऊ शकतो. ह्याच्यामधलं एक वाक्य आपण विसरायचं नाही. प्रत्येक रिॲक्शनचं वैशिष्ट्य आहे, नेमकं त्या रिॲक्शनमध्ये काय होतं तेवढं लक्षात ठेवायचं. उदाहरणं किती येऊ द्या, तुमच्यासमोर काहीच प्रॉब्लेम येणार नाही.
वुड्स रिॲक्शन म्हणलं की सोडियम येणार, दोन्ही हॅलोजनला सोबत घेऊन जाणार, उरलेले 2 R एकमेकासोबत मिट्टी मारणार. बरोबर आहे का? सोडियम आएगा, दोन्ही हॅलोजनला घेऊन जाएगा, राहिलेले दोन्ही अल्किल ग्रुप एकमेकासोबत कंबाईन होतील. अहो ह्याच्यापेक्षा वेगळं काय होणार आहे? हे वाक्य लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. दॅट इज द वुड्स रिॲक्शन. अजून एक उदाहरण घेतो बघा. CH3 CH2 CH2 Cl. अजून एक घेऊ आपण. CH3 CH2 CH2 Cl. नाव काय? N प्रोपिल क्लोराईड. ह्याची रिॲक्शन करा कोणासोबत? सोडियम मेटल सोबत इन द प्रेझन्स ऑफ ड्राय. बघा नीट रिॲक्शन लक्षात ठेवा, फार सोपी आहे. आता रिॲक्शन मध्ये काय होणार आहे तुम्हाला सांगायची गरज नाही. हां, सोडियम आएगा, दोनों हेलोजन को लेके जाएगा, है का? हा सोडियम आएगा, दोनों हेलोजन को लेके जाएगा, NaCl NaCl दोन्ही NaCl, आणि राहिलेले दोन्ही अल्किल ग्रुप एकमेकासोबत कंबाईन हो जाएंगे, दोन्ही एकमेकासोबत कंबाईन होतील. CH3 CH2 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 CH3 CH3 CH2 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 CH3. ओके, लिहा इथं हो का? CH3 CH2 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 CH3 प्लस 2 NaCl. नाव आहे N हेक्झेन. बस हे असे किती उदाहरणं आपण घेऊ शकतो. काही उदाहरणं आपल्या समोर आहेत. वुड्स रिॲक्शन म्हटलं की सोडियम येणारच, अल्किल हलाईड मधल्या दोन्ही हॅलोजनला सोबत घेऊन जाणार, राहिलेले 2 अल्किल ग्रुप एकमेकासोबत कंबाईन होऊन त्या ठिकाणी हायर अल्केन तयार होणार. द प्रोडक्ट विच इज फॉर्मड इन द वुड्स रिॲक्शन इज हायर अल्केन. वुड्स रिॲक्शन मध्ये तयार होणारा प्रोडक्ट कुठला आहे? हायर अल्केन. वुड्स रिॲक्शन मध्ये आपल्याला काय मिळतं? हायर अल्केन. विसरायचं नाही. ओके, मी आता एक वाक्य सांगितलं. मी काय म्हटलं बाबांनो, या तुमच्या वुड्स रिॲक्शन मध्ये तुम्ही जे अल्किल हलाईड घेणार आहात, वुड्स रिॲक्शन म्हणलं की कळलं पाहिजे अल्किल हलाईडची रिॲक्शन आपल्याला सोडियम मेटल सोबत करायचं आहे. ओके, मग आता मला सांगा बाबांनो, एक महत्वाची काळजी घ्यायचा आहे. अहो काळजी घ्या, हो काळजी घ्या. ए पोरांनो काळजी घ्या, ए बाळांनो काळजी घ्या. काय काळजी घ्यायचं? तुमच्या वुड्स रिॲक्शन मध्ये तुम्ही जे अल्किल हलाईड घेणार आहात ते दोन्ही बी सेम पाहिजे, वेगवेगळे घ्यायचं नाही. वेगळे घेतलात तर एकापेक्षा जास्त प्रोडक्ट मिळतील. वुड्स रिॲक्शन मध्ये आपण जर वेगवेगळे अल्किल हलाईड घेतलो तर त्या ठिकाणी एक प्रोडक्ट मिळण्याच्या ऐवजी एकापेक्षा जास्त प्रोडक्ट मिळतात. त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतं? एकापेक्षा जास्त अल्केन्स मिळतील. लक्षात घ्या. मग आता कसं होतं ते मी तुम्हाला सांगतो, ऐका. म्हणून म्हणतोय वुड्स रिॲक्शन मध्ये सारखेच अल्किल हलाईड घ्यावे. वुड्स रिॲक्शन मध्ये वेगळे अल्किल हलाईड घेतला तर एकापेक्षा जास्त प्रोडक्ट मिळतील. वुड्स रिॲक्शन मध्ये अल्किल हलाईड सारखेच घ्यायचे, वेगळे घेतला तर एकापेक्षा जास्त प्रोडक्ट मिळतील. बघा आता एक उदाहरण घेतो. इफ different alkyl halides are present in the Wurtz reaction, then more than one product is formed. एकापेक्षा जास्त प्रोडक्ट मिळतील वेगळे घेतले तर. कसं ते मी सांगतो. आता समजा हा CH3Cl आहे प्लस इथे लिहू का, आणि दुसरा आहे CH3CH2Cl प्लस 2Na इन द प्रेझन्स ऑफ ड्राय. ऐका बरं का. आता काय होईल माहिती आहे का, हा तुमचा अल्किल हलाईड जो आहे CH3Cl, मग असे CH3Cl दुसरी बी असतील ना, म्हणजे एक CH3Cl दुसऱ्या CH3Cl सोबत कंबाईन होईल आणि त्या ठिकाणी काय होईल? CH3CH3. हो का, CH3CH3 हा पहिला प्रोडक्ट आला. बघा बरं का, CH3CH2Cl अशा दुसरी बी असतील, मग एक CH3CH2Cl दुसऱ्या CH3CH2Cl सोबत कंबाईन होईल आणि ती तयार होईल CH3CH2CH2CH3, आणि हा याच्यासोबत कंबाईन होईल मग काय CH3CH2CH3. हो का, असे 3 प्रोडक्ट आले बरं का. हो का, हो का, असे 3 प्रोडक्ट. म्हणजे आपण वेगळे घेतलो तर काय होईल? तुम्ही म्हणता गुरुजी हे एकच आहे की हे एकच आहे की. अरे बाबा, आपण घेताना एक घेतलंय, पण त्या ठिकाणी असे मिथिल क्लोराईड अनेक असतील, इथिल क्लोराईड अनेक असतील. मग एक मिथिल क्लोराईड दुसऱ्या मिथिल क्लोराईड सोबत कंबाईन होईल का नाही? एक इथिल क्लोराईड दुसऱ्या इथिल क्लोराईड सोबत कंबाईन होईल का नाही?
आणि हा मिथिल क्लोराईड ह्या इथिल क्लोराईडसोबत कंबाईन होईल का नाही, असे एकूण 3 प्रोडक्ट आले. नाव तुमच्यासमोर इथेन, ब्युटेन आणि प्रोपेन. म्हणून हे वेगळे घेऊ नका. वेगळे घेतला तर मग असे प्रोडक्ट येतील. हा ह्याच्यासोबत, हा ह्याच्यासोबत आणि हा ह्याच्यासोबत, असे 3 प्रोडक्ट. अजून एक उदाहरण घेतो. बघा CH3 CH2Cl आणि CH3 CH2 हां प्लस 2Na. बघा इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. आता हा ह्याच्यासोबतच कंबाईन होईल. असा अजून एक असेल तिथं मग CH3 CH2 आणि पुन्हा CH2 CH3. म्हणजे कसा येईल का असं प्रोडक्ट येईल CH3 CH2 आणि पुन्हा CH2 CH3 पहिला प्रोडक्ट. दुसरा हा ह्याच्यासोबत कंबाईन होईल CH3 CH2 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 CH3. हो का दुसरा प्रोडक्ट CH3 CH2 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 CH3. आणि तिसरा हा ह्याच्यासोबत होईल CH3 CH2 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 CH3. हो का असे 3 प्रोडक्ट येतील. म्हणून या ठिकाणी वेगळे घ्यायचं नाही. वेगळे जर घेतलो तर घोल झालात म्हणून समजा. ब्युटेन, हेक्झेन, पेंटेन असे प्रोडक्ट आले. म्हणून लक्षात घ्या वुड्स रिॲक्शनमध्ये आपण जे अल्किल हलाईड घेणार आहोत ते वेगळे घ्यायचं नाही. वेगळे घेतलं तर रिॲक्शन होणार आहे का, होणार आहे, परंतु प्रोडक्ट एक मिळणार नाही. वी गेट द मिक्सचर. मग ह्या मिक्सचरमधून सेपरेशन करा, ते डिफिकल्ट. त्याच्यामुळे दिस कंडिशन इज नॉट फेवरेबल, नॉट गुड मेथड. आणि त्याच्यामुळं वुड्स रिॲक्शनमध्ये आपण जे अल्किल हलाईड घेणार आहोत ते सेमच घ्यायचं, डिफरंट घ्यायचं नाही. डिफरंट घेतल्यावर चलत नाही का गुरुजी म्हणसाल तुम्ही, चलते रे बाबा, पण एकापेक्षा जास्त प्रोडक्ट मिळतील ना, एकापेक्षा जास्त अल्किल मिळतील ना, मग त्यांना वेगळं करणं अवघड आहे ना. म्हणून घ्यायचं नाही बाबा. म्हणून वुड्स रिॲक्शनमध्ये आपण जे अल्किल हलाईड घेतोय ते सारखेच घ्यायचं. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. संपूर्ण अभिक्रिया आपल्या समोर आहे, हा संपूर्ण भाग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.